गेली 15 वर्षात मुरबाड विधानसभा मतदारसंघातील परिपूर्ण विकास झाला आहे. दहशत, दादागिरीचे दबावतंत्राचे राजकारण संपवले आहे. प्रत्येक समाजाला न्यायिक भूमिका माणूस म्हणून जगण्याचा मार्ग सुकर करून दिला. अशा विकासाचे महामेरू आमदार किसन कथोरे यांना पुढील 5 वर्ष आपले नेतृत्व करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी, यासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तरुण तरुणींना प्रचार रॅलीत आवाहन केले आहे. विकास म्हणजे काय? गरज कोणत्या? समस्या गंभीर अशा कशा? अपेक्षा पूर्ण किती? समाज नेतृत्व आपला आपणच संपवला तर समाजाचा आधारस्तंभ कोणता? त्यासाठी कोणाच्या इशाऱ्याने काम करायचे? आज त्याच्याबरोबर उद्या दुसऱ्याच्याबरोबर राहणार आहात काय? राजकारणापेक्षा समाजकारण करता करता आपले वयाचे वजन किती वाढले कोण बघणार? उद्याच्या 25 वर्षात आमदार आणि ज्यांनी स्वातंत्र्यापासून 76 वर्ष राजकारणात घालवली त्यांची स्थिती काय, या सगळ्याचा विचार करण्याची वेळ विधानसभेच्या निवडणुकीत आली आहे. अशा भावनाने मतदारांनी आमदार किसन कथोरे यांच्या प्रचार सभांना, बैठकींना पाठिंबा दिला आहे. येत्या निवडणुकीत अभी नहीं तो कभी नहीं, आता बदल हवा, 15 वर्षात काय विकास केला, ही निवडणूक शेवटची, अशा अनेक घोषणा मायंदाळी पाहण्यास मिळाली. मात्र त्याचे उत्तरे प्रत्येक मतदाराकडे आहेत. असे गावोगावी मतदारांकडून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नेत्यांवर नाराजी नाहीत, पण त्यांनी पुढे केलेल्या ठेकेदार आणि काही ठराविक पदाधिकारी कार्यकर्त्यांवर लोकांची तीव्र नाराजी आहेच. याचं बघून तो करतो, यालाच राजकारणात कॉफी फूल म्हणतात. स्थानिकांच्या डोक्यावर परका बसवतात, त्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र नेत्यांच्या आपुलकीचं नातं प्रचारात दोन्ही बाजूच्या नेत्यांचा समाधान करतात, अशी प्रचारस्थिती आणि उपस्थिती पाहण्यास मिळत आहे. मुरबाड विधानसभेत माजी आमदार पुत्र विरोधात आजी आमदार नव्हे तर आजी आमदार विरुद्ध माजी आमदार अशी असून माजी खासदार विरुद्ध आजी खासदार अशीच वाटत असली तरी मुरबाड विधानसभेत अदृश्य शक्ती काम करत असल्याची चर्चा आहे. राजकीय पक्षांची ताकद वाकायला लावते. आजचा विरोधक उद्याचा प्रचारक असू शकतो. आदेशाचं पालन मदतीची गाळण करून जाते. अशाच प्रकार मुरबाड विधानसभेत दिसून येतो. गेल्या लोकसभेत राष्ट्रवादींच्या खासदार बाल्यामामा म्हात्रे यांना पराभूत करण्यासाठी जीवाचे रान केले. त्याच राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करावा लागत आहे. आणि भाजपा शिवसेना सत्तेत असलेले सुभाष पवार निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनाच विचारतात, तुम्ही काय विकास केले? यामधून मतदारात संभ्रम निर्माण झाला आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.